मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अंकलगीत म्हैसाळच्या पाण्याचे पूजन करून ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू। तुकाराम बाबा महाराज, विजयकुमार चिपलकट्ट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। जत पूर्व भागातील अंकलगी येथील दोन्ही तलाव कोरडे ठक पडले आहेत। गावावर दुष्काळाची भीषण छाया पडली आहे। अंकलगी गावाला तात्काळ मदत करावी तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। शिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बाकडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, उद्योगपती विजयकुमार चिपलकट्टे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी अंकलगी येथील कुमार उदगेरी, सोमनाथ मैत्री, बुजुर्ग सो मुल्ला, वीरप्पा कोहळी, शिवलिंगप्पा तेली, काडप्पा मैत्री, शंकर वाघोली, अर्जुन वालेकर, अनिल उदगेरी, रमेश जत्ती, श्रीशैल कोळी, सिद्धराम गुरव, राम चौगले, गोपाळ माळी, सिद्धप्पा तेली, भीमू गौड बिरादार, चंद्रकांत नरुटे, महादेव बगली, शिवाजी साळुंके, साहेब गौंड पाटील, भीमू पाटील, भीमराव खंडकी यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुकाराम बाबा महाराज, उद्योगपती विजयकुमार चिपलकट्टे यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या हस्ते म्हैसाळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली। शासन व प्रशासन अंकलीसह जत पूर्व भागाला पाणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विजयकुमार चिपलकट्टे म्हणाले की 2019 पासून आम्हास जत पूर्व भागातील 65 गावांना पाणी येणार असे सांगितले गेले व आज 5 वर्ष झाली तरी अंकलगी येथे पाणी पोहोचू शकले नाही। ज्या अंकलगी गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचा श्री गणेशा झाला, ज्या गावात पाणी मिळावे म्हणून उठाव झाला, तेच गाव आज पाण्यापासून वंचित असल्याची खंत विजयकुमार चिपलकट्टे यांनी व्यक्त केली। तुकाराम बाबाही उतरले आंदोलनात। जत पूर्व भागातील पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय, पायी दिंडी, पाणी परिषदा, आंदोलने, मोर्चे, आजी माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, म्हैसाळचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणारे तुकाराम बाबा हे अंकलगी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी गेले। उपोषणस्थळी त्यांच्या हस्ते म्हैसाळने भरलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करण्यात आले। त्यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन प्रशासनाकडून सुरू नसलेल्या दिशाभूलचा जाहीर निषेध करत आपण अंकलगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यास या ठिकाणी आल्याचे सांगत उपोषणस्थळी ठाण मांडले। गावामध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नव्हे तर रक्त घ्या पण पाणी द्या ह्या उपक्रमामध्ये देखील पाठिंबा बरोबर तमनगड पाटील साहेबांनी रक्त देऊन या अनोख्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। हे एक मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे की एखाद्या उपोषण असेल, आंदोलन असेल, पण राजकीय क्षेत्रातले मंडळी असतील पण जाऊन रक्त देऊन कुठं आंदोलन कधी झालेलं नाही। पण आज त्यांना ह्या जनतेची जाणीव आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन रक्त दिल्याबद्दल आम्ही सर्व गावकरी ग्रामस्थ समाजाच्या वतीने पाटील साहेबांचा मनापासून आभार ऋणी आहे। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।